पहिले तुझी काय सांभाळण्यास काय बाजू. हो हो बाबा. हा चल पटपट आतमध्ये. हो थांबा. पुढे या. किती दिवसांनी सलाम करू ना सलाम. बरे बरे मोठे मुंबई का? हा मुंबई जाणार. असं काय आहे आमचे जमाई आणि सोबती आल्यात का आंबे खायला त्यांच्या संगती चाललो. बघूना ना आमचे जमाई जातील आफ्रिकेला. मग 4-5 साल काय थोडीशी घाट होणार म्हणून मीच म्हणतात येतो संगती मुंबईला. कुठे आहे कुठे? अहो मुलगी आणि जावई बापू. हो आमची छोरी ती 6 महिन्याची प्रेग्नंट आहे ना. हा आणि सगळी बच्चे कंपनी बी आहे म्हणून टॅक्सी रिझर्वेशन करून दिला. होय आम्ही का बसतोय आतमध्ये. अन्या सकाळी सोयला बोलतो आहे सर आणि सकाळचा नमाजही पडायचा होता ना म्हणून जरा देवी सर. चला आता जल्दी बसा. बस सुटायची. चला पुढे चला. अरे राजा काय रे गाडी चालू करायची का? थांब रे 2 मिनिटं थांब. मारू का स्टार्टर? 2 मिनिटं थांब. चल मार स्टार्टर. गणपती बाप्पा गुलाब बाबा की जय. गुलाब बाबा की जय. काय झालं गुलाब बाबा की जय. कसली कंटम बस आहे हे. बोटी बंद झाल्यामुळे हा त्रास आहे. हो ना. बोटीचा प्रवास कसा निवांत आणि आरामशीर. शिवाय आम्हाला मंत्रालयात जायला पण बरं पडायचं. फारच देव मंत्रालयात. ए तू काय बोललास का रे? दिवे वगैरे असं काहीतरी. पण मी ड्रायव्हरला विचारलं दिवे लावलेत ना मोटारीचे. कळतंय. का हो तुमच्याकडे अर्धी तिकीट कशी काय अरे कसं म्हणजे काय? तुम्ही दिलात ना मगाशी बसमध्ये चढायच्या आधी. ही काय बोलता आमच्याकडे टाकून झालं की काय आता आम्हाला काय माहिती टाकून आला का फुकून आला ते. त्यासाठी तुम्हाला तपासावं लागेल. हा करा भाऊ. तिकीट असलं तर डॉक्टर समजतात की काय अरे आहेत कोणी बी डॉक्टर. ही काय बोलताय हे बघा कंडक्टर तुम्ही तोंड सांभाळून बोला. कंडक्टर झाला कोण एसटी काय तुमच्या शिक्षणासाठी. बापाची आहे रे हो काय बोलताय काय? अहो असा भाग करून प्रश्न सुटणार नाही. आणि डॉक्टर तुम्ही कसं असं अर्ध तिकीट काढून आलाय? अहो बाईसाहेब माझ्याकडे जास्त सामान होतं म्हणून मी माझा मुलाला घेऊन आलो होतो. तो गेला यांच्याकडे आणि यांनी त्याला तिकीट दिलं. अरे मग त्यांनी एक फुल तिकीट म्हणायला हवं होतं ना. तो म्हणाला एक तिकीट मी मुलगा समजलो दिलं ते तिकीट. बघा बाईसाहेब चूक कोणाची? हे अर्धी तिकीट डॉक्टर माझी चूक नाही बरं का पहिले सांगतो. अरे ड्रायव्हर गाडी थांबव गाडी बघा थांबव. माझी चुकी नाही. मी कोणाशी खोटं बोललो नाही. अरे थांबू का गाडी? नको नको. हो डॉक्टर साहेब तुम्ही एक काम करा बरं. अर्ध्या तिकिटाचे पैसे भरून टाका. आणि काय करा तुम्ही सुद्धा चूक झाली म्हणा आणि सोडून द्या. उगाच एसटी थांबवून सगळ्यांचा कळपा नको. बरोबर आहे. बरोबर. ठीक आहे भाई साहेब तुम्ही म्हणता आपण ठीक आहे ओके. मे महिन्याचे अखेरचे दिवस होते. रत्नागिरीहून पहाटे 5 वाजता निघालेल्या एसटी मध्ये ही कथा आहे. पहाटे 5 वाजता निघणारी एसटी बरोबर निघाली. म्हणजे काय तो मोटारीचा यंत्राचा आवाज बरोबर 5 वाजता सुरू झाला. पहिला अर्धा तास उतारूंच्या संवादात आणि आपापले अनुभव सांगण्यात गेले. काहींच्या मते सर्व्हिस मोटारच्या वेळी असलेला त्रास नव्हता. राष्ट्रीयकरणाच्या सगळ्या मुद्द्यांवरील चर्चेचा निष्कर्ष सगळा नुसता हरामखोरांचा कारभार आहे. तर पुढचा अर्धा तास तिकिटाच्या बादचा आणि बादची मध्ये छान गेला. माझ्या शेजारी बसलेल्या पॅसेंजरचा मला विलक्षण असा हेवा वाटत होता. माझा डावा खांदा म्हणजे एसटीने त्याला अंधन दिलेली उशी आहे असा समज त्याने काही वेळातच स्वतःच करून घेतला होता. पाटाची मोटार 6:30 वाजता जोरदार धडका चालली झाली तर त्याला जाग आहे. काय शिक्षक कटकट आहे. अरे बाजूला जाऊन झोप बरं का. घरची सवय.
तुम्ही अजिबात काळजी करू नका. यांच्या पुढे ते काही करणार नाही. अहो एक तर केरसुडी माझ्या पायाच्या मध्ये ठेवली, ती उलटी उभी असं का हो? हेर नाही म्हणत ऐकलं. मी मात्र गप्प बसलो, कारण कोकणातल्या माणसांना उत्तर देणं म्हणावं तितकं सोपं नसतं. चला आता सगळे गाढ झोपी गेले होते. बस वळण घेत घेत प्रवाशांच्या पोटात तर ढवळत होतेच, पण सुकी मासळी, गजरा, फणस, आंबे, काजू असे वेगवेगळे वास देखील एकत्र येऊन विलक्षण असं मिश्रण तयार झालं. मी मात्र दरवर्षीप्रमाणे का आलो हा विचार करत परत चाललो. कोकणात जाताना का चाललो हा विचार आणि परतताना का आलो हा विचार. कोकण प्रवासात मला अजून दुसरा कुठलाही विचार सुचत नाही. मी हा असा विचार करत असताना एक हिसका लागला आणि नमस्कार. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र मंडळ अबुधाबी कार्यकारिणी 2023-24 आपल्या समक्ष आता घेऊन येत आहे पु ल देशपांडे यांच्या अजरामर कथेवर आधारित एक धमाल विनोदी एकांकिका चांदी. मूळ कथा पु ल देशपांडे, नाट्य रूपांतर संजय चौलकर, दिग्दर्शन संजू संजीव, पार्श्वसंगीत संजय चौलकर, संगीत नियोजन दीपक पाटील, दृश्य संकलन सोनाली गुरव, प्रकाश योजना दीपाली पाटील, रंगभूषा सरला वायकर आणि पूनम राक्षे, नेपथ्य सुशील गुरव. महाराष्ट्र मंडळ अबुधाबी निर्मित धमाल एकांकिका चांदी. ड्रायव्हरने दार उघडून कलेसुडी मारली. उतारू मागच्या दारांनी दणादण बाहेर पडत होतो. इतक्यात आजूबाजूच्या काही वस्तीवरील बायका एकत्र येऊन एकच कोलाहल आणि रडारड सुरू झाली होती. अहो त्या म्हशी समोर इतकी गर्दी जमली होती की एसटी समोरील 2 चाटके आणि म्हैस याच्यात नक्की काय नाते जळले होते हे प्रत्यक्ष दिसूच शकत नव्हते. त्या गर्दीत मीही तिला पाहून घेतलं. आपणासंबंधी चाललेली रडारड ती जणू समजून घ्यायचा प्रयत्न करत होती आणि मध्येच मानेला हिसकाही देत होती. म्हणजे रडणाऱ्याच्या नरड्यातून एखादा चांगला सूर निघाल्यावर जशी गाण्याच्या कार्यक्रमात श्रोते मान हलवून दाद देतात तसं ती काहीशी करत होती. मी पुन्हा टाचा वर करून तिला बघायचा प्रयत्न केला. तिच्या पाठीवरून उघडणारा रक्ताचा ओघळ दिसतो. रक्त बघितलं की मला अहो साध्या डासाच्या रक्ताने सुद्धा मला बोळ येते. इथे तर अगदी म्हैस होती. माझ्यासारखे इतरही काही उतारू पुढे सरसावून मागे वळणारे होते. 100 फुटावर त्यांनी एका खळ्यात बैठक मांडली होती. आता तेवढ्या त्या रडणाऱ्या मामींना ही आपली म्हैस नाही याची खात्री पडली. अर्जुना, ही माझी म्हैस नाही बरा. चल आपण वरची कामं उरकून घेऊया. आमची म्हैस आहे होय? नाही, नाही. शिरा पडली यांच्या तोंडात दुकानात. तशा त्या आपापल्या वाटेने निघून गेल्या आणि आता म्हशीचा ताबा ड्रायव्हर, कंडक्टर आणि प्रवाशांनी घेतला. अजून जीव आहे बरं का? अरे म्हशीसाठी पाणी आण. मी एका अमेरिकन कंपनीत कामाला
धर्मास मात्र तुमचा फर्स्ट क्लास हे बघा, कोणाकडे नेमासेफची पावडर आहे का? अगदी हळद असेल तरी चालेल. ए म्हशी हात लावून नाही देत ना पहिल्या पोलीस करता योग्य मागे बघू बरोबर आहे पंचनामा होत नाही तर बस काय हलायचं नाही. कोणाला 4 तासांची निश्चिंती झाली बघा. 4 तास कोणा की काय नेमत्या अरे मग हात थांबल्या कोंबडी मारली एसटी न तेव्हा 3 तास घालवले मी काय म्हणता? इथे तर अखंड म्हैस आहे. आता एका कोंबडीस 3 तास तर म्हशीस किती एवढं मला कधी कोंबडी किती बघतो आडवा हो संध्याकाळपर्यंत. हे बघा, हे रक्त असंच वाहत राहिलं ना तर म्हैस 15-20 मिनिटात मरेल. हो डॉक्टरांनो म्हैस मेली तरी परवा नाही हो पण या एसटी वाल्यांचा हिसका दाखवतोय तरच नावाचा धर्म मांडवतोय हे जगायला अजून काय करते बघा चला लवकर चल माय हे आमच्या ऊन रडणू लागलं. मंडळी सावळ्यांचा आश्रय शोधत होती. अनोळखी माणसे, अनोळखे गाव एकामेका सहाय्य करून काही मंडळी पाण्याच्या शोधात निघाली. विड्या काड्या अदबदली होऊ लागल्या. चंच्याच्या नाड्या सुटल्या. तेवढ्यात कोणीतरी जांभळं पाडून घेऊन आलं. वा काय शाकवट बांधला आहे की हा कातर का बघा ना त्या पाराकडे जांभळं झाड आहे वा 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 चढवलं एका पोरासनी किती जांभळी पाडून ना तेवढाच आपला टाइमपास हो नाही कोण जाऊन नाही घ्या 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 अहो मास्तर त्याला तुम्ही राहता जरा अहो डॉक्टर बरं का आमच्या 6 महिन्याच्या पोलीस म्हणा लई आवडतं जांभळी. ओ शेठ मला परत मुलगी झाली वाटतं. अरे नाही रे बेट्या माझी उमर बघ माझी पोरगी सामान्याची पुरुषी आहे तुला आवडतं जांभळं असं म्हणायचं होतं मला. तरीच म्हटलं. काय मेल्या बेट्या हो तुम्हाला देऊ का जांभळं शिरा पळवलेला तुझ्या तोंडात ही जाऊ माझी चांदी पडली लिपची आणि तू माका जागला देतास चलते. हो काकू तुम्हाला सांगू का ए काकू कुणाला म्हणतो तू तुझ्यापेक्षा काय मोठी आहे का मी वाटणार चंद्रा नाव आहे म्हटलं माझं. जांभळं देऊ का चंद्रा आता जरा जास्तच आगाव बोलला तू. एकदम अशी एक गेली हात मारली ना ती मला. या खुदा यो वरद जांभळं देऊ का चंद्राजी बघू नका नको रे बाबा आमच्या जगायची चांदी तर बिचारी निश्चित पडून हाय कधीची आणि तू काय मला जांभळं खाऊ म्हणतायस हा चल हो मग काय विचारणार ते काय बी बोलतोय हा आपला हा
इथल्या खेड्यातच सांगत होतो. अहो पहा तर त्याच्यासाठी काय घेऊन येत आहे. गप्पा बाई मालू येतेस की नाही इकडे आले आले हा आपल्या तंबाखूवाल्या मनुष्यतेचा मधू आहे ना मुंबईला असतो कॉलेजात कॉलेजात सोड रे त्याचं कसलं एवढं कौतुक कॉलेजात तर काय हल्ली पट्टेवाले म्हणतात पण मी काय म्हणतो बाकी माझा गळा लागेल असे काय वाटत नाही माझा गळा लागेल असं काय वाटत नाही. मध्ये म्हणताना किंवा तुम्ही लागणार पाहिजे माझ्या पाठीला ए बेटा अर्जुना काय बोलतोय हा सारा प्रकार ही आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो. आपली सरबराई बघून ती मध्येच थोडीशी लाजली सुद्धा. एकूण हा सारा कडाटो म्हशीस ऊन लागू नये व जखमेवर माशा बसू नये म्हणून असे समजले. आता एकदाची कोंबडी म्हैस कोंबडी नशीन झाल्यावर मंडळींना हा प्रश्न पडला की आता पुढे काय. ड्रायव्हर साहेब हा ओ ड्रायव्हर साहेब आंबा झाला तो अहो गाडी बंदात की मग अहो म्हैस हलवल्याशिवाय मी काय करू. अशी खान लावून द्यायचं नाही बाहेर कोणता पण बापूस दिलं तरी नाही काय म्हणले म्हणजे तोपर्यंत काय आपण इथे पडून राहायचं. मग माझी मेले माझी मुश्किल कोण देईल सांग हा काय नाही पोलीस काय काय येऊ द्या पंचनामा काय तर होऊ द्या मग हे बघू काय गावाची पण तेड्या पोलिसाचा कुठून इथून 2 कोसावर उपवास आहे. पोस्टात पोलीस काय करतो हो मास्तर पोस्ट व्हायला तुमच्यासारखे जंटलमॅन एवढी साधी गोष्ट कळत नाही. मग हे पण त्या इन्स्पेक्टरला त्या पोलिसाला कसं कळायचं किती ऍक्सिडेंट झालाय ते हो मास्तर अहो आता अर्जुनाने त्यासाठी पाठवलाय त्यांना बोलवायला पाठवलाय पोलिसांना त्या अर्जुन किती काय कंडम झालं तेवढे कळ बसतात पोलीस याच्यावर. अरे मग इथं कोण जायला तयार नाही मी इथं मशीला सोडून गेलो आणि ह्या डॅम्बिसाने गाडी बाजूला दिली मग या एसटी वाल्यांचं काय बरोबर आहे काय बोलतो हे बाकी खरा हे बाकी खरा या एसटी वाल्यांचा काय भरोसा आई का बोलताय तुम्ही काय काय बोलताय तिला एकटीला लागला बरं काय बोलते वाईस राहिला तरी हे बाकी खरा चंद्रे 800 रुपयाचा कर्ज काढून आणलेला म्हशी आज 6 महिने झाल्याने आणि आता मानेचं हात नाही मोडलं तिच्या काही बोलू नका बरं का मॅम बोलणार नाही पाणी बसतं मी पाहिलं स्वतः पायानं तुझं अहो म्हणजे तशी उचलले असं. असं पण ह्या तुमचा मान नसेल हा, मान? हा, गळ्यावर टाकून एसटी नेली तिच्या हो काही काय बोलताय गळ्यावर एसटी गेली असती तर तो तुकडे नसते झाले बाजूचे बरोबर बोलताय बाई साहेब मी इथे बसलो होतो समोर इथेच बसलो होतो समोर एसटीचा नुसता धक्का लागला धाडीनं पण काढली कंडक्टर अरे मशीला काय हौस आहे काय रस्त्यात
पण किती दूर आहे हो इथून? हे काय 22 मैल फक्त. मग म्हशीला उचलू बैल टाकू ते घेऊन जाऊ नाहीतर टपावर टाकू एसटीच्या आणि घेऊन जाऊ एकमेका साह्य करून दोघे जीवन सोपे करू. पण का? मी म्हणतो का? ते गरीब असले म्हणून तुम्ही त्यांना असे फसू शकत नाही. त्यांचे झालेले नुकसान एसटीने भरून दिलेच पाहिजे. पण मुळात म्हैसाची रस्ता सोडायची कशाला? मरायला रस्ता पब्लिकचा आहे. काय आम्ही म्हैस सोडू तर रेडा सोडू? तू कोण अडकणार आहे आम्हाला? म्हशीचं काम traffic पोलीस. हे पहा, खोळंबा होऊन मी मान्य करतो. पण इथं वैयक्तिक सोयीगती पण चालत नाही. आवाज आले हो चला आता एकदाचा पंचनामा करा आणि सोडवून टाका आम्हाला. मागा काय सांगतात? आमका सांगा. हे पोलीस असतात. घ्या बरं, बस. झालं काय? चौकीत पोलीस आणि हवालदारांचा पत्तोच नाही. मग हे इन्स्पेक्टर साहेबांचे बदली साहेब होते. त्यांकाच घेऊन गेलं. चौकीत पोलीस नाही मग इतका वेळ तू काय करत होता माझ्या अशामध्ये काय मेलो बोलतात? हवालदार गेलो चिपळूणात. इन्स्पेक्टर मागणार. बरं झालं आणखी साहेब गेले होते म्हणून. त्यांकाच घेऊन गेलं. मॅडम तुमका ज्या काय ते विचारूच असतात ते हंका विचारा. हे पोलीस असत. माझी पोलीस कामा नव्हती. मी चाललोय. हा ते ड्रायव्हर कोण आहे? मी आहे साहेब. मी आहे ड्रायव्हर. लायसन बघू. लायसन हे धरा. नाव काय? अहो हे काय लिहिलंय त्यावर? शिवराम गौरी. हे तुम्ही पॅसेंजर लोक जरा लांब जा बघू. मी बोलतोय ना ड्रायव्हरशी. साहेब मला हेच कळत नाही की त्या लायसनवर लिहिलेलं नाव त्याला पुन्हा विचारण्यात काय पॉइंट आहे? हे बघा आम्हाला आमच्या लाईन परमाने जाऊ दे. काय मध्ये मध्ये बोलायची गरज नाही. सरळ सरळ सांगा ना तुम्हाला इंग्रजी वाचता येत नाही ते. आम्हाला काय वाचता येतं आणि काय वाचता येत नाही ते आमचं प्रायव्हेट लिमिटेड आहे. तुम्हाला लोक काय त्याची मला मेळा छान मला पसंत नाही सांगून ठेवतो. हे शिवराम मोहित तर नाव सांग. येतं का साहेब? हेच काय शिवराम गौरी. हा माझा सिद्ध बोल ना. अडीबाडी कशाला करतो? पहिला ऍड्रेस बोल. पारव्याची चाळ भीमची किमची एस्टेट बॉम्बे नंबर 10. हो शिवराम कोविंद जरा बाजूला. हो साहेब तुम्ही रितसर पंचनामा का नाही करी? 3 तास झाला इथे आमचा खोळंबा झालाय. बघा, आम्हाला आमच्या लाईनी परमाने गेलं पाहिजे. काय? अरे हो सब तर ठीक आहे. पण मी का म्हणतो तर आमची कनिष्ठा उडान नुसती तडफड झाली आहे त्याचं काय? अहो या बच्चे लोकांनी सगळं दूध बी नाही पिवायला. अरे एवढा म्हशीवाले मायधराची म्हशी मारलेली एसटीवाले तर चाला दूध आणायचं नाही का मी? अरे नाटक करा. काय मी काय म्हणतो? अच्छा किती म्हशी मारल्या तुमच्या? बात करताय हो आडले साहेब. आता लय झाला. काय तर तुमचा सवाल पूछा कागद घेऊन मोकळी करून टाका सगळ्यांची. काय म्हणते बरोबर ना? सकाळपासून आतापर्यंत महाग येऊन गेला असता. तुझ्या औषध खाली पडले रे. अरे
काय नाव काय? धर्मा मांडवकर. बाबाचं नाव? यशा मयर. हवालदार साहेब तुम्ही रितसर पंचनामा का नाही केली? हे बघा आम्हाला आमच्या लाईनप्रमाणे चाललं पाहिजे. हे मला हे सांग ही बस तुझी आहे काय? माझी छे 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 मुंबईला म्हैस देऊन मी काय करू? नाही काय? अरे मग उगाच मध्ये मध्ये आणीबाणी कशाला करतोय हा? हे माडगावकर हा? अहो त्याचं नाव मांडवकर आहे हो, धर्मा मांडवकर. अरे ठीक आहे आता एक काम करा तुम्ही लोक सगळे जरा लांब जाऊन बसा बघू. जातो पण सुटका करा आमची याच्यातून. याला टाइम लागेल. हो टाइम कशाला लागतोय? कागदपत्र आणले तर तुम्ही चटचट ड्रायव्हरचं स्टेटमेंट लिहून घ्या आणि मोकळा करा आम्हाला. हे आम्हाला पावत नाही. तुम्हाला पॉवर नाही म्हणजे तुम्ही पोलीस नाही. पोलीस नाही ना चोर आहे. मग पंचनामा का नाही करत? हे आम्हाला पावत नाही. पॉवर आहे तरी कोणाला? हे पॉवर इन्स्पेक्टरला आहे. अहो मग त्या इन्स्पेक्टरला का नाही आणलं तुम्ही बरोबर? आता तुम्ही काय म्हशीची नाडी बघायला आलाय? आणि मग ते येणार कधी? साहेब मी ते चिपळून छे म्हणजे काय त्याच्यात इन्स्पेक्टर आल्याशिवाय पंचनामा नाही आणि पंचनामा झाल्याशिवाय आमची सुट्टा नाही. आता तो इन्स्पेक्टर कधी येणार आणि पंचनामा कधी होणार त्याचा शोषण खराच पाहू. असो येतो मी तोपर्यंत पायपट्टी करून. ताई मी येतात. नाही चित्रकरून येईल तुझ्याकडे आता आपली सुटका नाही. पण ड्रायव्हर साहेब तुम्ही एक काम करा. ह्या गाडी रिव्हर्समध्ये आणि काढामध्ये उजव्या हाताने हे व्हायचं नाही. पुढे मागे काही झालं तर आम्ही आहोत बघून घ्यायला. थांबा. ड्रायव्हर साहेब, ऐका आमचं. गाडी कशी काढणार? माझी लायसन साहेबांच्या हातात आणि मी गाडी कशी काढणार? ये शिवराम बोई इकडे इकडे. हे ऍक्सिडेंट किती वाजता झालं? का हो? पॉवर नाही म्हणतो ना पंचनामा करायची? मग माझा प्रश्न विचारता कशाला हो? सब इन्स्पेक्टर येईपर्यंत चौकीजवळ एक झोप काढून या. हो ना, अगदी बरोबर बोलतात. कुठल्या मुद्द्यावर निघालो होतो तेव्हाच जाणार. पण त्या निमित्ताने बरे झाले ना? ते काय? आपली ओळख तरी झाली. हॅलो, काय चालू? काय नाही रे बाळू. हा? वैतागलोय मी या सगळ्याला. जरा फेरफटका मारून येतो. मानू असं कर, तू ये माझ्याबरोबर आणि येताना बाजूला पण ये. आलू, आलू. हे विलय अनंत तैसेची राहावे असा समज करून मंडळी प्राप्त परिस्थितीत सामोरे जाण्यास तयार झाली. मधूने संधीचा फायदा घेत माधूच्या भावाबरोबर त्याच्या कोर्सची चर्चा सुरू केली. पण नजर मात्र सुबक ठेंगण्या माधूकडेच होती. बहुनानांनी अनेक पार्ट्या बदलून दुपारचे जेवण पदरात पाडून घेतले. उस्मान शेखच्या अॅल्युमिनियमच्या डब्यातील आमलेट खाताना सर्व धर्म सारखे कसे हेही सांगितले आणि मास्तरांच्या भाषणात दही पोहे पटकावायला पुढे सरसावले. 8-15 दिवसांचा मुक्काम ठरल्याप्रमाणे मंडळी स्थिरावली होती. आडरली साहेबाच्या तोंडात सुद्धा कोणाची तरी सिगारेट आणि खिशात एक माचीस जमा झाली होती. साधारण 1.5 तास झाला असेल. अचानक मोटारीचा हॉर्न हॅलो सर, सर गोल्डन प्लेट फॉर मोर दॅन हाफ ए, चल मागे मागे. सांगितलं होतं का पंचनामा लवकर हो, करा. तुम्हाला विचारलंय का? चला मागे वा. ड्रायव्हर कोण आहे? मी आहे साहेब. लायसन. लायसन. शिंदे चला टेप काढा. हा बोला, म्हैस कुठे अडकली? साहेबांनो, हो साहेबांनो, अरे बाबा तू थांब. तू काय शिवराम गोई ना? तू सांग.
सम्या अहो त्याचं साहेब काय झालं मी बीचच्या स्पीडने चाललो होतो त्या तिकडं टोकाच्या आंब्याकडे गाडी आली तेव्हा म्हैस बाजूला होतो आणि अचानक गाडी आली हो मग ब्रेक कुठं लावला ते बरं असं करा शिंदे ड्रायव्हरला घेऊन जरा गाडीचं ब्रेक तपासा बरं हा डॉक्टर अरे बाबा तुझं मागे होणं काम करू दे रे डॉक्टर असं करा जरा म्हशीचा दाखवा बघा काय झालंय 36 कदम अंतर आहे काय 36 कलम लिहून घ्या काय डॉक्टर काय वाटतंय आडवी बोललाय का त्या बायका रडत असते मी काम नाही करू शकत तुम्ही जरा शांत राहावं डॉक्टर तुम्ही बोला काही कळत नाहीये एक्सिडेंट करावं लागेल बहुधा एक्सिडेंट काय सांगताय काय म्हणजे म्हशीचा पण ऍक्सिडेंट निघतो का अहो बघू ना पूर्वी असं नव्हतं हो देश स्वातंत्र्य झाल्यापासून आपली खूप प्रगती झाली आहे त्याचं उदाहरण आहे हे माणसाचा एक्सरे सहज शक्य पण प्राण्यांचा एक्सरे म्हणजे कमाल आता या गाई आणि म्हशींचा सुद्धा मेडिकल इन्शुरन्स असावा असा मुद्दा मी मंत्रालयात मांडणार आहे हे बघा इथे ब्रेक लावलेला दिसतोय इथे इथून अंतर मोठं बघू अहो पण साहेब हा ब्रेक माझ्या गाडीचा नाहीच आहे अहो इथे ट्रक उभा होता बहुधा त्याचा असेल 2 इंचाचा आहे. अहो 2 इंच अहो 2 इंच कसं असेल सॉरी 2 फूट आहे. अहो पण साहेब मी काय म्हणतोय हा ब्रेक माझ्या गाडीचा नाहीच आहे अरे असं कसं म्हणतो तू शिवराम इथे रक्त पण बरेच सांडलेलं दिसतंय अहो रक्त कसलं तुमचा तो अडवली पान मनपाचा धंदो आहे काय माझ्या डोक्यावर सिंधुडले बोलणारी माणस रेस माणूस बरं बरं मास्तर तुम्ही बसा म्हणतो काय हा म्हशीचा मालक कोण आहे तो का कोण तो हा हा काय नाव काय धर्मा मांडवकर हा. राणा कोणपिरे पो चिपळूण वर 50 आणि धंदा हा, शेती. बरं, बरं. हा. ह्यांची बायको बरं. आणि या म्हशीची अर्धी मालकीण असा मी हो हो तुम्ही तिकडे बसा तुम्ही बसा तिकडे मी बघतो आता मला सांगा इथं कोणी ऍक्सिडेंट बघितलाय का हा सांग त्याचं काय झालं मी जिल्ह्या माशेलकरकडे तंबाखू खाल्लेली त्याचा इथं काय संबंध हा, मी जिल्ह्या माशेलकरकडे तंबाखू खाल्लेली हा. आणि असंच कशाकडे चाललं बरं हा, कुठे लवकर सांग काच तर सांगता साहेब म्हणून मी सांगतो याचं का मी बोलले हा बोल तर झाला काय मी पान खात होते सगळ्या तुझ्याकडे बर मग हो साहित्याचं साहेबांनो सगळ्या वेळेला पान खाल्लं मला गेलं मला खाल्लं आणि गेलंय खाय आता कुठे ते आम्हाला काय माहित ऐका तर साहेबांनो हा. तर पान खाल्लंय आणि गेलंय खाय हा त्या हिराबाईच्या कपाटाची दुरुस्ती करू काय हिराबाई अहो काय हा बर पुढं हा तर हिराबाईच्याकडे कशा गेलेलं तर कपाटाची दुरुस्ती करू अरे बाबा त्यांचा म्हशीशी काही संबंध आहे का एक मिनिट तू ऍक्सिडेंट बघितलायस का
काय नाव आपलं? मी मिसेस मोरे. अरे बाईसाहेब आपण राहतोय. सॉरी तुम्हाला या गडबडीत बघितलंच नाही हो. पण बघितलं ना मी किती इथे मेहनत करतोय. पण एक माणूस धड उत्तर देईल तर शपथ ते जाऊ दे. तुम्ही काय मुंबईत निघालात की काय? मंत्रालयात मीटिंग आहे बोर्डाची. बर. आणि तुम्ही काय गल्लीतून आलाय का चिपळूण? हो ना हो, नुकताच बघून आलोय. अरे पण तुम्ही बसा सर, तुम्हाला तसदी देत नाही. हे मी लवकरच संपवतो. शिंदे जरा रिपोर्ट बघू. तो मालक म्हशीचा धर्मा मांडवकर. बोल रे, म्हैस कितीला घेतली? 200 रुपये. अरे बघा 700 म्हणाला असते तू आणि 1500 दुधाची ठार पडतस काय? हा मास्तर तुम्हाला सांगते ती थापच असणार आहे बघा. अहो साहेब तुम्हाला सांगते जनाताई म्हणाली हिची म्हस म्हणे 1500 दूध देते म्हणून म्हटलं बाईच 500 दूध दे. मग आता बघा की दूध नाही जगाताची बात तर म्हणते कशी दूध नाही काळजी बोलतीये खोटं विचार बोलतात खोटं विचार बोलतात साहेब तुमका सांगतोय ही चंद्री एक नंबरची खोटाडी आहे. मग तिकडे मला म्हणाली कशी मला जमलं नका आणि तैसा जाऊन आधी की वरून चांगली अर्धा शेर जमला काळजी बोलते. अहो साहेब तुम्ही सांगा कोकणातल्या म्हशी कधी देतात का आयशान सांगते मग अशी प्रेमानं हिला एवढा चहा करून आणला. चहा दूध मी माझ्या घरातलं घातलं ना आता काय सांगा तुम्ही खोटा होता पोचली कधी काय काय म्हणताय? काय हात बीत मोडलंय का म्हशीचं? काही सांगता येत नाही नसावं खचकले थोडं. मग काय त्याला तेल बिल लावून होईल का? हो साहेब, तेल कोण लावल? माझी नुकसान पण म्हणते ना तेल काय नाही होत. बाईसाहेब बघितलंच का? पण जनता तशी जागृत आहे. बरं आता मी लवकर संपवतोय. मला सांगा कोणी ऍक्सिडेंट बघितलाय का? तुझं काय? मैं उस्मान शेख जांभळी आहे ना? नाही बोल. हे बघ. मस्त म्हणून सांगतो ऍक्सिडेंट काय मी स्वतःच्या डोळ्याने पाहिला नाही. हो पण गाडीत ब्रेक लागला आणि मी पडलो इथेच मियाच्या अंगावर. इथेच मिया हो. इथेच मिया आमची जमाई. अरे तुझ्या जमाईचा म्हशीची काय संबंध आहे? इधर हो. इथेच मिया वो जा रहा अफ्रीका. और आमची छोकरी त्यांच्याबरोबर चालली. मग 4-5 तास काय तिची गाडी म्हणून मी त्यांना चालू सोडायला मुंबईला. गाडी चढावर आली तेवढं बाईसाहेब बोलवले भैस म्हणून. आणि बघतो का काय खाली उतरून बघतो काय या भैस बस के सामने लेटी इतना ही देखा था हमने. वा चालली बस. बस शिंदे झालं का रिपोर्ट लिहून? चला वाचा एकदा तर. म्हशीचा अपघात झाला होता. म्हशीला 4 चाकं होते आणि तिचा रंग लाल होता. ओ शिंदे राव काय वाचताय? म्हशीला 4 पाय होते आणि तिचा रंग काळा होता. बोला. म्हशीवर कावळा बसला होता. कावळ्याला एक चोच होती, 2 पाय आणि 2 पंख होते. ते काय? पण तो उडून गेला. अपघाताच्या जागेपासून 50 तत्वाच्या अंतरावर जांभळीचं झाड आहे. याची जांभळं जांभळ्या रंगाची आहेत आणि ते सुद्धा गोड. काय लिहिलंय? फर्स्ट एंट्री मध्ये लिहिलेलं आहे. अरे काय ते गुरका लवकर चला. बरं निवृत्तीला आंब्याचं झाड आहे आणि एकूण प्रवाशांची संख्या मात्र 45. धर्मा मांडवकरचा कोटा रस्त्यापासून 61 किलोमीटर अंतरावर आहे. रस्ता आल्यासारखं दिसत होतं पण हाड मोडल्यासारखं काय वाटत नव्हतं. म्हैस पूर्वेकडून अशी ईशान्येकडे जात होती आणि तिचं एक शिंग दुसऱ्या शिंगापेक्षा 2.25 यार्डने मोठं आहे. काय शिंदे? अंदाज कसा अंदाज असेल? रे मास्तर पुन्हा काहीतरी घोळ झालाय. 2.25 इंचाचा फरक आहे. काय रिपोर्ट कंप्लीट झालेला आहे. या तुम्हाला बरं आता असं करा. या सगळ्या लोकांची साक्षीदार म्हणून सही घ्या चला. आणि अहो थांबा. पहिली सुरुवात बाईसाहेबांपासून करा. बाईसाहेब थोडं जरा मदत करा. चला उरका पटपट शिंदे.
संपवा चला पटकन. बरं. आमच्या गरिबांचं काय नाही. थांबा हो, मी करतोय ना. चला 6 तासाच्या परिश्रमानंतर सगळ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला. आता प्रश्न होता तो गाडी पुढे पडलेला नक्षीला उचलण्याचा. पण गाडी रिव्हर्स करून काढता येत असल्यामुळे रस्त्यात पडलेली म्हैस जाणे आणि गावकरी जाणे असं म्हणून पॅसेंजर एसटीत चढणार तेवढ्यात सगळेजण पंचनाम्यात गुंतलेले असताना या कथेची नायिका आपल्या स्वतःच्या 4 पायांवर कधीच मार्गस्थ झाली नाही. आपण आता त्यांच्या सगळ्या कलावंतांचा सत्कार करणार आहोत.